इडली करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण हा 1 कप रवा घेऊयात। त्यामध्ये अर्धा कप हे दही घेतलेला आहे मी। बारीक रवा वापरलेला आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकून आपण हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर थोडं थोडं आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। आपल्याला इडलीचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। ते पहा, मी अशा पद्धतीचे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटे हे बॅटर साईडला ठेवणार आहोत। साधारण 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय, तर यामध्ये आपण थोडंसं आणखीन पाणी ॲड करूयात। ज्याप्रमाणे आपण इडलीचा बॅटर करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या इन्स्टंट इडलीचं बॅटर करून घ्यायचं आहे। तर हे पहा, आणखीन थोडंसं पाणी लागेल। मस्त रवा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर आपण हे समान 3 भागात डिवाइड करून घेणार आहोत। इथे मी बॅटरचे 3 समान भाग करून घेतलेले आहेत। आता आपण प्रत्येक भागामध्ये अर्धा चमचा इनो टाकणार आहोत। हे पहा, इनो मी टाकलेला आहे। आता आपण यातल्या एका भागामध्ये हा मी केशरी रंग घेतलेला आहे, तो टाकूयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साधारण 1 चमचाभर मी हा कलर घेतलेला आहे। हा लिक्विड फूड कलर आहे। हे पहा, हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये ग्रीन कलर ॲड करूयात व हा देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मस्त हा देखील मी साधारण 1 चमचाभर कलर घेतलेला आहे। हे पहा, तर हे आपलं 3 रंगाचं बॅटर तयार झालेलं आहे। यात देखील आपण इनो व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इडलीच्या या प्लेटला मी ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपण बॅटर टाकूयात। तर सर्वप्रथम आपल्याला केशरी रंगाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हिरव्या रंगाचं बॅटर टाकणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे व मध्यभागी पांढऱ्या रंगाचं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। वा, मस्त दिसते इडली, तुम्ही पाहू शकता। तर अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या टाकून घेते। आता आपण ह्या इडल्या 10 ते 15 मिनिटे वाफून घेणार आहोत। हे पहा, तर अशा पद्धतीने आपण हे इडल्या वाफून घेणार आहोत। इडली आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही आपण काढूयात। तर अशा पद्धतीने आपल्याला इडली काढून घ्यायची आहे। हे पहा, मस्त अगदी सॉफ्ट अशी आपली रव्याची इडली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या काढून घेते। तर तयार झाली आहे आपली इन्स्टंट अशी ही रव्याची तिरंगा इडली। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तिरंगा सँडविच करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, थोडेसे आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या व अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। हे सर्व आपण एकत्र करून मिक्सरमध्ये
1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून व थोडंसं मीठ घालून याची चटणी वाटून घेणार आहोत. हे पहा, ही मी हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे. अगदी थोडंसंच पाणी, आपल्याला 1 ते 2 चमचेच पाणी टाकून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. आता ही चटणी आपली रेडी झालेली आहे. आपण पुढील प्रोसिजर बघूया. सँडविच करण्यासाठी मी इथे 4 हे ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत. आता आपण याच्या कडा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने चारी बाजूच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे मी चारी ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण या ब्रेडवरती आपण जी मगाशी हिरवी चटणी बनवली होती ती टाकणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी ब्रेडला लावून घ्यायची आहे. आता मी यावरती काकडीचे स्लाइसेस करून घेतलेले आहेत, ते ठेवूयात आपण. काकडीचं वरचं साल काढून मी त्याच्या गोल गोल काप करून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे काकडी अरेंज करायची आहे सँडविचवरती. आता ही जी दुसरी स्लाइस आहे याला आपण थोडंसं बटर लावून घेऊयात. हे ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी काहीच हरकत नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण यावरती हे मी मेयोनीज घेतलेलं आहे ते लावूया. मेयोनीज हे लहान मुलांना फार आवडतं, अगदी आवडीने खातात ते, त्यामुळे मी या सँडविचमध्ये त्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. हे पहा, मी मेयोनीज लावून घेतलेला आहे. आता मी अजून एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे, त्याला देखील थोडंसं आपण बटर लावून घेऊयात. हे पहा, मस्त. आता आपण यावरती टोमॅटो सॉस लावणार आहोत. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त लावू शकता, पण हे देखील लहान मुलांना खूपच आवडतं. आता यावरती मी हे गाजर किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आता वरतून आपण एक ब्रेड स्लाइस टाकूया. हे पहा, तर हे आपलं तिरंगा सँडविच रेडी झालेलं आहे. ते आता आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, आपलं हे तिरंगा सँडविच तयार झालेला आहे. तुम्हाला आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.